तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजेत. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त राहा. प्रवेशासाठी संपर्क 9421783893. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा, अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा. हे गाव गाडा अन भलताच राडा, अन गाव गाडा अन भलताच राडा, गाव गाडा अन भलताच राडा. दीडशे हाण्यांचं अहो लई लई राडा. देवा मी तुझ्या एवढा होतो ना, तुझ्या एवढा इतका जी नेम होता ना मला, गावातलं वस्तीला पोरग एक सुद्धा माझ्या संग गोट्या खेळत नव्हतं. अरे काय लका मामा, किती चिडकायस तू. तू जरा जोरात खेळ की. लगा टुचू खेळतोय. आता किती लांब न गुटी काढली, आता बघ की तू. अरे मी सांगितलं ना, जर एखादी गुट्टी मारली ना तर कांबळेश्वर इतक्या जायची. इतका नियम असायचा मला. आता तू बघ, हा बघ आता ही बघ. मामाला का लय चिडतोयस? ए यार चिडतोय बघ की, बघ दोन घे ताय गोट्या घे, कर तू गोट्या घे. काय लका मामा, किती चिडतोयस. 3 तर जोरानं थांबते, किती चिडतोयस लका. ए लका ए चिडतोय सारखा म्हण नको काय. तुला अरे तुम्हाला शिकवतो मी. बघ असा नेमदार आहे बघ. आता तुला लांब न बघायचंय ना, हा बघ आता लांब न बघ. किती रापूस आहे, मन घातलं काय, कस काय पुकलं रे. बरं आता एक काम कर, तू खेळ चल. काय बाजीराव सरपंच, आयो निघली. काय बाजीनाना घरी गेल तू का हो. हे पोरांनो चला जा देव, चल घरी जा आता, बस झालं. मला बी जायचंय सांगवीला गॅरेजवर. चला उद्या खेळू राहील. आणि उद्या या, तुम्हाला रोज थोडं मी शिक्षण देणार. गोट्या कशा खेळायच्या, कशा नापायच्या, आलं का लक्षात. आणि हा बघ देवा, चिडल्याशिवाय गोट्या नापू शकत नाही माणूस. थोडं तरी चिडावंच लागतं डावात, आलं का लक्षात. तुला थोडं रोज ट्रेनिंग दिली मी. हा जाऊ द्या, जावा चला चल घरी जा, शाळेत जायचं तुम्हाला उरका. होय, काय गोट्या खेळत बसलाय का ना काय विशेष बारक्या पोरांच्यात. या काय म्हणता ना, काय बारक्या पोरांच्यात गोट्या खेळत बसलाय. ना माणूस किती जरी मोठा झाला ना तरी माणसाने बालपण विसरू नाही. हा अरे बालपण विसरू नाहीच की, मग पण आता काम करायचं दिवस आहेत, आता बालपणात खेळायचं दिवस नाहीत. अहो काम बी केलं पाहिजे, खेळलं बी पाहिजे, जीवनातला एन्जॉय बी घेतला पाहिजे. का नुसतं कामच करून मरायचं का, एक दिवस मरणारच आहे. हो मरणारच आहे की, मग दुसऱ्याचं देऊन मारा. म्हणजे दुसऱ्या दिवस मग तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता आपलं ते दिलं का नाही तुझ्या घराच्या कामाच्या वेळेस, बाबा तारांबळ होती तुझी, आपण उधार दिलंच का नाही मटेरियल सगळं, पैसे कधी देणार आहे तू.
अहो नाना देतो की जरा माझी तारंबळ झाली राव. देतो राव पैसे. मी का बुडवणार आहे का तुमचं पैसे? अहो, जवळजवळ 56,000 रुपये राहिले ते. बुडवायचं मी म्हणलोय का बुडावतो या? अहो नाना बरं असू द्या की तुम्ही सारखे सारखे अशी मला आठवण करून देऊ नका. तुम्हाला माझी परिस्थिती डोळ्यासमोर माहिती का ना कशी आहे ती. आठवण म्हणजे आता मागाय बी नको होय. आता झालं किती 6-7 महिना लागला यो. मग तुम्ही महिने मोजताय वय. आता तारीख लिहिली वयवर महिने मोजताय वय. नाना इतकं राव हलकटात चला वाटलं नव्हतं. मला जर माहित असतं तुम्ही इतकं रिप लावणार आहे माग. दुसऱ्याच्या दुकानात सामान याला असं 10-5 जण मला येऊन म्हणत होती गाणं आमच्या दुकानातलं सामान्य, आमच्या दुकानातलं सामान्य. पण मी म्हणलं नकोला का बाजनाना माझा दोस्त आहे म्हणलं. त्याच्या मनाला काय वाटेल म्हणून तुमच्या दुकानात आणलं. वर्ष माणूस आला नव्हता दारात मागायला. नाही म्हणजे देऊन करून आम्हीच हलकट वय. आला का काय बोलतोय का गाणं? म्हणजे त्यावेळेस गरीब गायगत ना तुमचं 1-4 महिन्यात ठेवत नाही. आता 6 महिने 7 महिने झालं तरी म्हणजे काय का बोलणं झालं का? गरीब गायगत म्हणजे का भीक मागायला आलतो काय? अरे नाना फुका बिकट दिलाय का? अहो देणार आहे पैसे नाना. तुमचं उपकार आहेत माझ्यावर. मी 100% तुमचा रुपया परिस्थिती आहे का? मला उद्या पीठ नाही घरात. अरे का त्यावेळेचा शब्द आठव आणि आजचा शब्द आठव. आज लका तू लगे म्हणतोय भिकन लका ही नाही लका बोलणं बरं का गाणं. हे तुझ्या मी पाया पडतो बाबा. हा का पाया काय पडू नका नाना. काय करतो माहितीये का? थांबा दारात मला थोडा एक 2-4 महिन्यात जरा ह्या अवधी द्या. मी तुमचं ह्या वर्षात पैसे नील करून टाकतो. गाणा तुझं बोलणं लका नाही लका बरोबर बरं का? नाना काय बोललोय आता? मग आता काय बोललोय म्हणजे? अहो तुम्ही शब्दांकडे जाऊ नका नाना. माझ्या भावना समजून घ्या राव. माझी लय तारंबळ झाली राव नाना. हो मग असं सांगितलं तर चालतंय. हा तू बोलताना कसं बोलला? काय भीक मागाय आलोय होय? नाना समजून घ्या राव. टेन्शन मध्ये बोलतो माणूस. तुमच्यावर किती जीव आहे नाना माझा? तुम्ही सांगा. तुम्ही इलेक्शनला उभा राहिला होता. रात्र दिवसा मी कुणाचा प्रचार करतो? कुणाचा? तुमचाच का नाही? दिवस रात्र उपाशी राहून मी तुमचा प्रचार केला. तुमचं चिन्ह होतं रेडा. मी प्रत्येकाच्या दारात जायचो आणि लोकांना सांगायचो हा घ्या रेडा, ह्याच्यावर मारा शिक्का आणि ह्याला ग्रामपंचायतीचा सरपंच बनवा. अरे बरोबर आहे की गाणं लका. ती कधी बी तू ही आठवण करून देतो. पण मी तरी तुला काय कमी केलं रे? त्या पिरियड मध्ये खाया कमी चारलं का काय केलं? काय चारलं? आता घरी आलो तर बटराशिवाय काय खायला घातलं ना. काय चारलं? आणि छान बटर किती मस्त लागायचं गाणं. आपण एवढं बी श्रीमंत आहे का? मला आता नका बोलायला हो. काय तुम्ही तुमची बायकून तुमची पोरं आतमध्ये काजू बदाम खायची आणि कार्यकर्त्यांना बटर खायला घातली. अहो तुमची बटर खाऊन आमची पोट सुद्धा बटरागत झाली. नाही रे लका अजून वसरानात ती. आम्ही सुद्धा ते तुला कुरुम वाजत असेल. आम्हाला चहा सुद्धा त्यावेळेस मिळत नव्हता. आम्ही नुसती बटर अशी तोंडात घालायचो. कुरुम वाजायचं लागा. असं नका कुरुम वाजवाय का पाचट खात होता काय? अरे बटर कुरुमच वाजते ती गाणं. बरं असू द्या बाबा नाना. हो का तुम्ही बटर खा नाही तर अजून बिस्किट खा नाही तर टोस्ट खा. आम्हाला काय करायचं या? काय असेल ते तुझ्यागतच मी बी आहे, माझ्यागतच तू बी आहे. लय बी मी काय लय जागीरदार नाही आणि तू बी गरीब आहे. मी बी गरीबच आहे म्हणायचं बाबा. गरीब? तुम्ही गरीब आहे होय? नाही राव नाना. तुमची माझी बरोबर आहे का नाना? समजून घ्या राव नाना. मी तुमचा तुम्ही माझं. कोण आहे आपल्या दोघाला एकमेकाशिवाय? सांगा बरं. आपली मैत्री आहेच की. बरं पैशाचा विषय जर सोडता तुमच्या अडचणीला किती वेळा उभा राहिलोय मी? राहतो की मग तुझ्या अडचणीला नसतो का आपण? बरं मला सांगा मागच्या बाराला वहिनीने तुम्हाला मारलं होतं. तुम्हाला लप्पालो का नाही मी? अरे कधी हाऊ आणि मग सांगा बरं. पण जाऊ दे घरचा लय विषय काढत जाऊ नको. मी काय म्हणतो या आता काय कर हे का 56,000 काहीतरी वर रक्कम आहे दुकानला लिहिलेली आहे म्हणून घरी गेल तू इकडं आता असू दे. काय कर 25,000 तरी ह्या महिन्यात कर. नाही हो का आता काहीच बोल नका तुम्ही. आता काहीच बोल नका. फक्त एक 5-6 महिने थांबा अजून. हो का नाना? इतक्या दिवस थांबला ना प्लीज. 5-6 महिने प्लीज नाना. हो का इतक्या दिवस थांबला का ना तुम्ही? थोडं थांब माझ्यासाठी. अरे पण बस अरे पण प्लीज प्लीज चला जा. मला बी गॅरेजला जायचं उशीर झाला या. त्यात आता ह्यो आमल्या टाकल्या बी 2-3 दिवस झाला गॅरेजला नाही. अरे नसू दे पण मी काय म्हणतोय त्या मालवाल्याला द्यायचंय मला. करताय अडजस्ट मला सगळं माहित. तुम्ही असं मस्त माणसाला तोंड करता बारीक पण लय हुशार माणूस. चला ना चला. उघडेला का पक्या कर ना. कशाला फोन केला? एक तर मला मरणाची गाय झाली. गॅरेजला जायचे आला का गाय झाली? गोट्यावियन मित्रा तुला एक सरप्राईज दाखवायचंय. बस खाली. नको बसाय वेळ नाही मला. जाऊ दे. कसलं सरप्राईज आहे तुझं? लगेच लका माणसाने एवढं हौसाने बोलवलंय सरप्राईज दाखवायचं म्हणते. तुला त्याचं काही कौतिकच नाही. दाखव बाबा दाखव. काय सरप्राईज आहे तुझं? विचार की काय सरप्राईज असेल विचार. काय तुझ्यासारख्या भुकड माणसाकडे सरप्राईज असणार आहे? हा गणाना तुला माझी काडीचीच किंमत नाही. चल
तुला डायरेक्ट दाखवतो सरप्राईज काय आहे ती. चल चल हे घे. ढॅंटडेंग टडे 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 ढॅंटडेंग. ढेंटड्यांग टडक 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 टडक. अरे काय तडम तसे वाजवा आणले का इथं? काय ढेंटड्यांग म्हणजे काय? अरे ही बघ माझ्या जरशा गायब आणि त्याच्या जागेवर 4 1 लेवल कालवडी. अरे सध्या काय झालंय माहितीये का, दुधाला काडीचा बाजार राहिला नाही. अरे, दूध पिळायचं म्हणजे अक्षरशः तुला सांगतो वैताग आहे. गाना माझ्या दोन्ही जरशा इकल्या आणि 1 लेवल 4 कालवडी कशा दिसतात. पाक्या तुला ही येळा मोडून खेळा करा कोणी सांगितलं होतं रे? अरे गाना ही येळा मोडून खेळा नाही. सध्या दूध पिळणं म्हणजे लय बेकारी तुला सांगतो. आणि अख्ख्या महाराष्ट्रातले शेतकरी दुधात वैतागलेले इथं. त्याच्यापेक्षा आता एक नवीन ट्रेंड आलाय. नवीन ट्रेंड. मरकुडी ड्रुजुली कालवड इकत आणायची, खाऊ पिऊ घालून त्यांना मोठी करायची आणि डायरेक्ट यायला झाली की त्यांना इकून टाकायचं. कोण पिळत बसणार ती? अरे पण विचार करणं ही कधी मोठी व्हायची? हा कधी कधी मोठी व्हायची. आता उद्याच ह्यांना खपरी पेंट गोळी पेंट मक्का बिक्का उभा करतो पोत्याशी. अरे तुला खायलाय का तेव्हा तू ह्यांना खपरी पेंड घालणार मका घालणार? गाना मला जरी खायला नसलं ना तरी मी शेतकरी आहे. मी माझ्या जनावरांना अजिबात उपाशी राहून देत नसतो. आलं लक्षात? आणि 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 ही इकायच्या टायमाला कालवडांचा ट्रेंड आहे. लाख लाख 1.5 लाखाला एक जाणार आहे. काय बोलतो? मग लाख लाख रुपयाला जाते? मग. आणि म्हणूनच ह्यांचे मी नामकरण केलंय. नामकरण केलंय. हे बघ तिकडली करीना, हा ही कॅटरीना, हा माधुरी माधुरी. आणि तिकडली काजल. काजल तिला काजल ठेवलंय? अरे तिने जास्त काजल लावले ना, हा चारी बाजूनी काळी म्हणून ती काजल. बर 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 आपल्याला नॉलेज. मला आता पण असं वाटायचं की तुला खरंच अक्कल नाही म्हणून. पण का तू तर हुशार निघाला बरं का पक्या. मग विषय का? विषय का? मग त्यासाठी तुला दाखवा आणलं होतं. आईला पक्या मला काय वाटतंय माहिती का, गुरांचं काम तर तुला माहिती किती लाताळ असते त्याच्या पाठीमागे, किती काम असतं. चिखल तुडवायचा, खायला आणायचं. विषय का? हे पावसाचं असं लय मेहनत. मग काय म्हणतो माझ्या मित्रा, तुझं वजन थोडं कमी करायला डोक्यात आहे माझ्या. काय बोलतो का ना? अरे मित्र असावा तर तुझ्यासारखा सच्चा दिलदार हृदय देणारा. म्हणजे उद्यापासून 2 टायमाचं शेण तू काढणार, 2 टायमाचा चारा तू घेऊन येणार. वा वा वा. तू तिकडं कुरात ठेवली, कोयता ठेवलाय, उद्यापासून गवत कापायला. ती चप्पल काढेल ना, टाळू टाकेल ना. अरे तुझं वजन हलका करणार म्हणजे तुझी ती करीना आणि कॅटरीना हे मी घेऊन जातो. अरे तुझ्या जिबेला हाडबीड काय आहे का? नेतो म्हणजे काय असे तसे आणल्यात काय तेव्हा त्या? अरे किती मेहनतीने आणल्यात. माझ्या 2 चांगल्या जरशा दुपटे इकल्या तिथं नेतो मी. आता तर मला सच्चा मित्र तुझ्यासारखा मित्र नाही म्हणून. ए बाबा मित्र आहे, 2 टायमाचं जेवून जा, पण ह्या माझ्या कॅटरीना करीन नको नेऊ. पक्या करला का? मित्र नाही मी तुझा. आहे की मित्र. मग मित्रांनी काय करावं माहितीये का? हिथंच काम करावं, तुझ्याच आहे तशा समजून काम करावा. घेऊन जातो डायरेक्ट डायरेक्ट काम करणार आणि मला तू खाणार. अरे पट्टी. आणि मग मी माझ्या झरशी इकून कालवडी घेऊन येणार आणि तू म्हणणार मित्र म्हणून मला 2 कालवडी दे. अरे त्याच्यापेक्षा नाराज होऊ नको ना. असं का करतोय? असू दे आज कळलं मला. अरे परिस्थिती जर खराब आली ना, मित्र कोण कोणाचा नसतो या दुनियेत. देणार माल है तो ताल है, नाही तो बाकी सभ्य आले. अरे पक्या, अरे किशात जर दमडी असेल ना तर तुझ्यासारखी ना 56 कुत्री मागं पळत्यान. अरे गा ना 56 कुत्री म्हणजे तुला नाही दिलं की राग कसं येतो लगेच? नाही दिलं की राग. अरे काय मागितलं तुझ्याजवळ? काय मागितलं सांग ना. अरे त्या दुर्योधनाने कर्णाला अर्ध राज्य दिलं होतं. हा भगवान श्रीकृष्णाने आखी सुदामपुरी सोन्याची करून दिली होती आणि तू काय देतोय? अरे एक वेळ माझा तू सदरा माग, मी तुला सदरा देतो. तुझा का सदरा 3 जागेवर त्याला ठिगळं पडल्यात. वा 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 वा. हार दुनिया म्हणजे काय दिलं तरच दोस्त, नाही दिलं की लगेच दुश्मन. बर ध्यानात ठेव. तुझ्या ह्याच शब्दावर मी इरसल बांधतो आणि तुला काहीतरी करून दाखवतो. तुला काय वाटलं रे गाणं काय कच्चा आहे होय? माझ्याकडे पैसे नाहीत होय. मी फक्त तुझं मन बघत होतो, म्हणलं हे देतोय का बघावं. 25 हजारला आहे का पैसा मग तुझ्याकडे? 50 हजारात 2. अरे ह्याला 6 पॅक पडले, ह्याला 5 हजाराला कसाब सुद्धा घेऊन जायचा ना. 25 हजाराला तू. अरे बघा माणसाने अप्रूग म्हणून बघायला बोलवा मित्राला तर लगेचच टळ पोटात त्याच्या किती तळमळ झाली. माझ्या कॅटरीना करीनाला नजर तर नाही लागायची. काजलला अख्ख्या गोठ्याला फिरून आणावं लागेल. अरे मित्र चल काजल आपलं.
धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाई. भाऊजी मी काय इतकी सुंदर आहे तुम्ही इतकं भारी गाणं म्हणताय. वहिनी तुम्ही लय द्याक नाही पण तुमची कदर तुम्हाला ऊन हा म्हणून द्याय ना आणि असल्या उन्हातानाचं काम करताय तुम्ही. मग आता कोण करायचं भाऊजी रानातलं काम सांगा बरं तुम्ही. कोण करायचं म्हणजे बाजना ना. बाजनानाला दुकान गावगाडा चालवायचं ते कोण बघायचं बाजनानाचं. तसं नाही वहिनी मला बघा त्यांनी बी केलं पाहिजे तुम्ही केलं पाहिजे. संसार म्हणजे रथाचे 2 चाक आहेत तुम्ही बी आदाबला पाहिजे. पण अवस्था बघा तब्येत बी सांभाळा. अहो आलता तेव्हा कसं होता तुम्ही तब्येत काय होती हा. अहो पण भाऊजी तुम्हाला तुमचं अजून झालं नाही संसाराचं तुम्हाला नाही कळायचं बघा. आम्हाला नका संसारात सांगू सगळं कळतं मला. माझं लग्न झालं बघा ना तुम्ही बायको अशी नुसती राणीगत ठेवणार राणीगत. हा त्याला घरची बी परिस्थिती तशी लागते भाऊजी राणीगत बायको ठेवायला. एवढं आहे परिस्थिती आपली आपण बनवायची असते वहिनी. पण दुसरी कोणी येऊन बदलणार आहे वय आपल्या का दिवस हसराच येतोय. घरात राणीगत बसले आपलं कोण रानातलं बघायचं तर पडीक पडन की. ना तेवढं बी बरोबर आहे पण पैसे बी तुम्हालाच मिळतात की. जरी रानात जरी आदाबला नाना तिकडचं कमावताय घेताय शेतातलं तुम्ही कमावताय तुम्ही घेताय. कशाचं शेतातलं बी सगळंच नाना घेताय नुसतं राबाय हाय मी तेवढी बघा. का नाना रुपया सुद्धा ठेवत नाही काय सांगायचं तुम्हाला भाऊजी लय अवघड यावं नानाचं. म्हणजे रानात 1 रुपया नाही नुसतं मर मरायचं बघा. रुपया सुद्धा नाना देत नाही बघा. पोरांची फी आली घरात काय म्हणून लागत नाही सांगा बरं तुम्ही. वहिनी तुम्ही लय भोळ्यान साधे आहेत बघा. अहो बायका किती साईड बिझनेस करतात तसा एखादा बिझनेस करा ना. शेळी पालन करा ना तो कोंबड्या पाळा. अहो काय सांगायचंय भाऊजी तुम्हाला शेळ्या बी दिल्या होत्या बघा आईनी. 4च्या 6 केल्या 6च्या 8 केल्या बघा. ते सुद्धा सरपंचाने इकले पैसे घेतले इकल्यावर तर. आईला सरपंच लयच वासका दिसतोय बाबा. सरपंच साधा नाही वसका कोंबड्या सुद्धा आईने दिल्या होत्या मला 10-12 बघा. रोज एक कापायचं. कोंबड्या बी कापून खाल्ल्या. हो कोंबड्या सुद्धा कापून खाल्ल्या बघा. अहो वहिनी तुम्हाला बी कळाय पाहिजे होतं. अहो कोंबड्या आणल्या शेरडा आणल्या तर हे बाजनाला सांगायचंच नाही ना. पण ते काय लपून ठेवायची गोष्ट आहे का हो भाऊजी सांगा बरं तुम्ही. अहो लोकांच्या बायका काय काय करतात डोळ्या पाठीमागे त्यांचं किती बिझनेस आहे इथं. अहो तुम्ही एखाद्याला संभळ्या दिल्या असत्या त्यांनी तुम्हाला अर्धल दिली असती म्हणजे शेरडा बी राहिल्या असत्या आणि फुकट पैसे मिळले असतं ना. तुम्ही आलं बाजनाला सांगितलं माझ्या आईने शेरडा दिल्या त्या. बायकांच्या किती बाहेर बाहेर उद्योग आहेत माहित असतं का. तुम्ही आपला साधापणा केव्हा सोडणार वहिनी. बरोबर आहे भाऊजी तुमचं. अहो वहिनी जरा हुशार व्हा की. अहो शेरडा कोंबड्या घ्या द्या कोणाला तरी सांभाळायला अर्धलीनी. अहो भाऊजी पण असं विश्वासाचं कोण आहे सांगा बरं तुम्ही. अहो मरणाची माणसं मिळतात हा. कोणी विश्वासातलं नाही ते एखाद्याला दिलंच समजा तुम्ही आता पाळा एखादं काय घेऊन आणि ते नाही कबुलीला पडलं तर काय करायचं आपण सांगा बरं. अहो ना असं कसं ना कबलीला पडन हा आपण तिलाही म्हणल्यावर ना. आपण सगळेच आहेत का आपल्यासारखी सांगा बरं. अहो गावत्यात वहिनी. गावलाच एखादा सांभाळणारा पण काय घेऊन द्यायचं त्याला आपण सांभाळाय सांगा बरं तुम्ही. अहो लय सोपं या. अहो तुम्ही एखादी मस घेऊन द्या त्याला हा. अहो तुम्ही 50-60 हजार रुपये आता गुतावलं मग त्याला मस घेऊन दिली त्याला सांगायचं बघ खाया तू काढायचं शेणपाणी तू बघायचं धार तू काढायची रतिबाला तूच घालायचं आणि जे काय पैसे येतात त्यातलं निम्म तुमचं निम्म त्याचं. आई तर पैसे हातात मिळते ना तुम्हाला रोजचं 400-500 रुपये कुठे गेला नाहीत. हाय बरोबर पण असा विश्वास माणूस घावायचा कुठं. पण मी काय म्हणते भाऊजी तुम्हालाच दिली एक मस घेऊन तर काय मला वय नको बाबा वहिनी मला नाही जुळायचं ही काम. काय माझ्या मागं गॅरेज आहे. अहो पण एका म्हशीला किती लागतं एक पिंडी आणली तरी होऊन जातंय बघा. नको राव बरोबर आहे तुमचं एका म्हशीला एकच पिंडी आणलेली पण नको बाबा तुमचं ती बाजनाला लय डेंजर माणूस काय भाऊजी तुम्ही घरातलं आहे म्हणून बोलते तुम्हाला दुसऱ्याला कसं बोलन सांगा बरं. वहिनी बरोबर आहे पण त्या बाजनाला कळल्यावर ना. पण कळून द्यायचं नाही बाजनाला आपण म्हणजे आळीमिळी गुपचिळी हा म्हणजे तुमचा ना माझी पार्टनरशिप आहे. पार्टनरशिप हे बाजनाला कळता कामा नाही द्यायचं नाही. हा म्हणजे मग सगळी मी सांभाळायची सांभाळायची तुम्ही आणि मग पैसे तुम्हाला आणून द्यायचं. वहिनी हो का मी आता माझ्या तर डोक्यात नाहीच बरं का पण हो का आता पहिल्यापासून मी तुम्हाला म्हणलं का नाही की तुमचा स्वभाव चांगला आहे तुम्हाला पहिल्यापासून मी ओळखतो आणि तुम्ही हाय घरातले विश्वासू माणूस म्हणून म्हणते दुसरं कसं कुणाला मी म्हणून दुसरा माणूस बघू कोणतरी. दुसरं कशाला भाऊजी आपलं माणूस असताना तुम्ही लोकांची बोट कशाला दाखवताय. चालतंय मी काय करते भाऊजी बचत गटाचं 60,000 रुपये उचलते 2 दिवसांनी हा बायांशी बोलून घेते आणि मग तुम्हाला देते आपण मस आणू मग एक. पण हे कानाची त्या कानाला बाजनाला खबर नाही कळली पाहिजे. हे तुम्हीच आवरा ना त्या बायकांचं तोंड मला माहिती आहे. मी कुणाला सांगत नाही बरं का ना त्या गावाला तर सांगून येते. कसं सांगेन भाऊजी मी आता एवढं आपल्या दोघात झालंय बोलणं ती तीच की नाही तर डोक्याला ताप नको बरं का ते नाना नाही लय डेंजर माणूस आहे ती मस्बी सगळं घेऊन जायला माझ्या इथनं उचलून. अहो त्यांना कळून दिलं तर ना. चालतंय मग हा 2 दिवसांनी तुम्ही उचलून ठेवा मी बोलते बाया जाऊ का मी हा जा घरी बिरी ना तर इथं चक्कर येऊन पडचाल कोण आहे बघा इथं हा. जाते
अजिबात हात लावू नको पैशाला. विसरलास काय? हा हिरव्यागार नोटा दिसतात र. असं ती हिरव्यागार नोटा आहेत ना, माझी चप्पल बी हिरवीगार. मग ती खालच्या खिशात तरी ठेव. मला तुटविल का नाही का कळू देऊन तुला बी. वर ठेवल्यात वर अशा. मुद्दाम तुला दाखवायला. तुला काय वाटलं गाणं गरीब आहे, गाणं भिकारी, गाणा रुपये नाहीत? नाही नाही असं कधी मला वाटेल का? गणा म्हणजे कसा पैशावाला, गणा म्हणजे कसा श्रीमंत, आणि वरनं माझा दोस्त. अरे दोस्त किती तू दोस्तीत किती लायकीचा कळलं ना. अरे त्या दिवशी नुसतं तुझं मन बघितलं, म्हणलं अरे ती पेट्रॉन तुझी करीना घेऊन जातो. म्हणलं नाही नाही गाणी घेऊन गेला असतं तर खरंच नाही आला का? मी डोक्यावर पडली वे तुझी तसली रोगाटलेली वासनी येतो आणि गाव बराबर आला होतो. रोगाटलेली हाला मोठा अरे त्यांच्याच पायात लक्ष्मी असती, त्यांनाच नीट सांभाळावं लागतं. असू दे, तुला काय करणार, तू पैशावाला माणूस आहे. बरं काय प्लॅनिंग काय मग हे आता पैशाचं? झालं गेलं गंगेला मिळालं. तू माझा मित्र, मी तुझा मित्र. आलं लक्षात? हा बघ काय झालंय माहिती का मित्रा, मी बी लय विचार केला. हा बघ गॅरेज धंदा करतो या, कधी काम असते नसते, लय बेकारी तुझी, नुसतं एका धंद्यावर राहून बी उपयोग नाही. बरोबर. तर मी विचार केला आता तू कसं शेती बघतोय, 2-4 जर्सी सांभाळतोय, तसं माझ्या डोक्यात आले माहिती का, एक म्हस घ्यायची मस्त मध्ये. म्हस? म्हणजे अशी चांगली दुधाची दूध दुभती म्हैस गेला का? एक नंबर आहे. म्हशीच्या दुधाला सध्या किंमत पण आहे आणि जर्शाचं मार्केट फार गेले, म्हशीलाच तू प्राधान्य दे. पक्या दार काढणार असं दूध डायरेक्ट बारामतीला नेणार. डायरेक्ट बारामतीला? मध्ये आधी तर डेअरीला घालणारच नाही. अरे डेअरीत 5,000 रुपयाला मारतात लगेच. आला तेवढी बी खरी, पण बारामती पतवर गिरायक. अरे येडा का, आपलाच ब्रँड आपण फेमस करायचा. आज एक म्हस घेतली, पैसे मिळालं, पुढच्या 4-5 महिन्यात आणखी एक म्हस, आणखी एक म्हस, आणखी एक म्हस, असा नुसता का तबेला नुसता मशीनचा करून टाकणार. आणि मग काय पैसेच पैसे. एक नंबर गाणा. ही तुझ्या उशिरा लक्षात आले. तुला माहित आहे का माझा आजा राजाराम तात्या आमचं, राजाराम तात्या, अरे मुंबईला एवढा मोठा म्हशीचा तबेला होता का नाही, 500 म्हशी. 70 माणसं तर धारा पिळायलाच होती नुसती. आणि एकदा धारा पिळायला जर बसलं माझा आजा, असं पाटच तिकडे डायरेक्ट असे पन्हाळच लावायचं पाईपाला, बादल्या किंड अख्ख्या मुंबईला दूध माझाच आजा पुरवत होता. लय रे तुझ्या आज्याने काम केलं. म्हशीच्या तब्यातलं शेण काढायचा, धारा काढायचा. काय होत मी माझ्या खिशात ठेवलं असतं की काय का तुझं पैसे आहेत का? तुझं पैसे आहेत का? हात बी लावून द्यायला का? नाही हात नाही लावायचा, तर शेप आहेत. बर आता काय करू माहिती का, बघ 50,000ची म्हस घ्यायची, 10,000 रुपये मला भांडवलाला खेळत भांडवल ठेवायचे. म्हणजे तिला पेंड, वैरण, गुळीभुसा ह्या गोष्टी बघतेल्या. जोरात धंदा लागला ना तुझा. कुठनं उत्पन्न केली उडला का 60-60 हजार रुपये तू? अरे लय पैसे आहेत माझ्याकडे. ही तर नुसतं ट्रायल बॉल आहे, अजून उभरत लय मोठी बाकी आहे. पाक्या दिसत असं नसतं रे. एखादा वाईट बॉल, नो बॉल येऊ दे माझ्याकडे. वाईट बॉल? अरे वाईट बी नाही तुझ्याकडे, नो बी नाही तुझ्याकडे. आता डायरेक्ट गाण्याचं बघ, शिक्षण 4 असणार आहेत. आता मी स्वतः बॅटिंगला उतरलोय स्वतः. बर म्हैस कुठनं घ्यायची विचार आहे तुझा? अरे कुठनं म्हणजे, मग तुझी ओळख आहे मार्केटमध्ये, सारख्या व्यापार करतोय, आणतोय विकतोय, मार्केटमध्ये जाऊन आणू. मार्केटमध्ये नाही जायचं. मार्केटमध्ये फसवतात र. आता किती जरी केला तर तू माझ्या जीवाचा मित्र आहे. भले तुम्हाला नको देऊ पैसे, पण तुझी फसलेली म्हैस मला नाही पटणार. परवाच दिवशी दिलवाले आपल्या गावातला म्हणला होता म्हैस शिकायची त्याची. अरे असली जाफराबादी म्हैस आहे. नको त्या दिलवालीची मज बाबा, त्या दिलवाली सारखीच मज बिलाबाड असायची. अरे दिलवाली सारखीच दिसते, काळी गिंडी, जाडी ढबरी, पण दूध चांगलं देते र. आता दुसऱ्या येताला तिने चांगलं दूध दिलं मला वाटतं. पहिल्या येताला तिने 5-6 लिटर दूध दिलं या. अरे पट्ट्या का, म्हणजे तुझ्या जर 20 लिटर दूध देतात आणि माझे मस म्हणलं की 5 लिटरचे माझ्या गळ्यात बांधतो काय, म्हणजे कमिशन आणतो काय ते दिलवाल्याकडून? दलाला निर्लज्ज नालायक. अरे गणा, म्हशी तेवढंच दूध देते त्या काय टायमाला 2 लिटर 3 लिटर, लयत लय 6 लिटर 2 टायमाचं. 6 लिटर? 6 लिटर काय खायला पुरण का 6 लिटर? अरे मला 20-25 लिटर दुधाची मस घ्यायची या. अरे म्हणजे 1-2 लिटर घरी राहील आणि माझं 10-15 लिटर रतीबाला जाईल. मग तुला जर्शीच घ्यावं लागेल. जर्शी? एवढं जर्शी तेवढीच देऊ शकते, म्हैस नाही देत. नको, मी एक प्रॉमिस केलंय की मसच घ्यायची म्हणून. मग म्हशीला त्या तेवढं दूध देणाऱ्या म्हशीला लागतात 2-2, 2.5 लाख रुपये. मोरा जातीची म्हैस घ्यावं लागेल. याची तयारी का तुझ्याकडे? मोरा जातीची बी मस बरं का मी घेतली असते, 2.5 लाख रुपये माझ्याजवळ आहेत बरं का. पण काय करतो, कधी बी कोणी सांगितलं की सुरुवात करताना 0तनं सुरुवात करा. आधी छोटा घ्या आणि नंतर मग मोठं जा. आधी आपण 50,000ची मस घेऊ आणि जर आपल्याला चांगला जम बसला 2.5 काय 5 लाखाच्या मुर्रा आणू, बरबादी आणू. आला ना पंक्तीवर माझ्याच. माझ्या आज्याने पंजाने जी केलं तेच तो बी करायला लागलाय. चल
तुला देतो दिलवाल्याची म्हैस घेऊन चांगली. हा विश्वासातला आहे ना. माझ्या शब्दाच्या बाहेर काय दिलवाले. आणि तुला तर माहित आहे बाजारात मी असे 100 व्यापारी वाटे लावलेले आहेत. व्यापारातलं मला सगळं येतं. हे कुठलं कांडकं दाबायचं, कसा व्यवहार करायचा आणि असं वरनं पंचा टाकून व्यवहार करायचा. चल हा बघ, तू व्यापारी नाही आणि मी घेणार नाही. देणार तू, मी मित्र आहे तुझा मित्र. होय की. दलाली खाऊ नको माझ्यात, नाहीतर नारकाचा चिलकिडा आळा पडून मरशील पक्या. अरे. असल्या गुन्ह्याने बायको ना तुझ्या जवळ. तुझ्या तळमळीच्या पैशाची मी दलाली खाल्ली ना, अरे माझ्या 7 पिढ्यांना सुद्धा तुझा शाप लागन. त्याच्यापेक्षा गरज पडली तर मी 2 रुपये देईल बाबा तुझ्यासाठी, पण दलाली नको तुझी. पक्या तुझा विश्वास नसता तर पैसे घेऊन डायरेक्ट तुझ्याकडे आला असता. आला असता का? अरे मग मित्रा तू विषय का सगळे तो पैसे खायचे पण गाण्याचं कधी खाणार नाही. बरं दे की मग तेवढं माझं ठेवायला. नको नको, हे जोखमदारीचं काम आहे. तुला नाही प्यालायचं. चल तू फक्त ती म्हशीचा व्यवहार करून दे मला. मला नाही प्यायलायचं. चल तू माझा एक दिलवाल्याला फोन कर आणि लगेच गोट्या बोलू. कशाला जाऊ की लगेच गोठवच असते ती. हे का ना थांब. अरे दिलवाल्याची म्हैस घेण्यापेक्षा तू ना ही म्हैस घे. अरे ही म्हैस घेतली तर तुझं पांग फिटेल सगळं माहितीये का? हे पक्या, अरे कुठल्या अँगलनी मस्त दिसते. अरे रिडकू अरे ह्याला दूध पाजावं लागेल मला एकात घेऊन. ह्याला दूध पाजावं लागेल. मग पाजायचं 2-4 महिने. 2-4 महिने. अरे बावळाटा, ह्याला अजून 5 वर्ष तर लागतील मोठं व्हायला. अरे लक्ष्मी ह्याच्या पायात, ह्यालाच घे तू मग मोठं कर आणि मग तू दूध खा. ह्याच्या पायात लक्ष्मी आहे ना, तू घे आणि तू सांभाळ आणि तू मोठं कर. त्या ह्याला फोन कर लवकर दिलवाल्याला. अरे मला मस घ्यायची मस दुधाची डायरेक्ट. चल हॅलो. हा आलो. कासला बरी बर का ना, कासला बरी. काय बरी दिसली तुला? अरे किती खराब झाली मस. अरे येडाय काय, खराब म्हैसे म्हणून तर स्वस्तात मिळणार आहे आपल्याला. तिची कास बघ. अरे कास तर कुठं काय, आता परत तिची झोपूनच बघावं लागते कास. अरे म्हैस म्हणेन काय येड पोरग ही. येडला का मग काय लगा नको लागा ही लागा दुसरी बघू लागा. अरे गाना आपलं बजेट किती, आपण तोंड वाचतोय किती ह्याचा विचार करावा ना अरे जरा. बजेट म्हणजे 50,000 रुपयाचं बजेट म्हणजे कमी वाटलं काय तुला? म्हशीची किंमत किती माहिती आहे का तुला? चांगल्या ही चांगली म्हैस आहे. पहिल्या रुनी तिने 3-3, 4-4 लिटर एका टायमाला दूध दिलं. ती नको सांगू मला. 3-3, 4-4 लिटर. आता ही दिलवाल्याने नीट सांभाळली नाही. तू जरा सांभाळ चांगली. 12-12 लिटर दूध देईन तुझ्याकडं. तुझं नशीब असेल तर दिल मग ते 12-12 लिटर दूध. दिल. काय सांगते ते, कमी दिल नाही तर जास्त दिल थोडस. दिलवाल्याला बोलू का दिलवाल्याला? बोलू. दिलवाले पसंत आहे तुला? दिलवाले आलो मला तर नाही पस. मग काय म्हणताय? कर का ना काय ना आलतो पक्का. तुम्ही म्हणला होता म्हैसी कायची या. होय कोण आहे गिरायक? आपलं गाणं कोणतं वा? नमस्कार. आपल्याला घ्यायची की दुसरं कोण असणार आहे? चेष्टा कराय दुसरं कोण गावलं नाही काय तुला सकाळ सकाळ पक्का? तर का कशा चेष्टा मग विकायची नाही का? नाही ही घ्यायला लागलाय होय. हो हीच घेणार आहे. का मज घ्यायचं कुणाचं बी काम आहे व्हायला का गणा. नको नसला फांद्यात पडू मज बीज घ्यायच्या. शिळगी एखादी खायला का. शिळगी मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे मी काय शिळगी आलोय काय? मला मशीतला शिळीतला फरक कळत नाही का? शिळी घ्यायची असली तर शिळीवाल्याकडे गेलो असतो. तुमची इकायची का ती सांगा. अहो दिलवाले त्याला घ्यायची म्हैस का तसं उगाच तुमचा जरा स्वभाव बदला की. इकायची ना इकायची आहे का? मग 4 बरे माझ्या पैसे तर आला होता. आला का पक्का लोकांना वाटत असेल पैसे कायची की पैसे नाहीत का काय नाहीत. नाही व्यवहाराचं तुला कळतं का काय? लगेच दाखवायला लागला पैसे. लाखा 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 कळतं का? पैसे दाखवायचे नसतात ठेवा मध्ये. अरे त्याला बी आपलं वजन कळू दे ना. मला म्हणतो शिळी घे, त्याला बी दाखवायला बंडल. मग काय चाललंय रे कुचूर कुचूर? दिसलं ना पैसे त्याकडे घ्यायची त्याला इकायची का सांगा. इकायची नाही तर मला दुसरं गिराईक दाखवायला लागलं. नाही नाही शिडीची. कधीची या? किती दाताची या? आधा ते आता ती या? मग बर आता ती एवढी म्हातारी झाली ना आता ती कुठं? हे लागा तुझ्या डोळ्यात फरक आहे गाणा लागा. म्हातारी दिसते वय. हे नको लागा पाके ही लागा. अरे लका अरे मी तुला चांगली मज बघ म्हणलं. तू इथं इकडे घेऊन आला होय. तिच्या बरकड्या लका नळा नळा करते सगळ्यांना. हाय जरा बरगड्या बिरगड्या जरा नळनाळा करतात बरं का. आपण आता आईला का माझ्यासारखं कोण म्हशीकडे लक्ष देतोय का? बरोबर आपल्या गावात आहे का अशी म्हस माझ्यासारखी? काय केवढ्या दिवशी? हे बघा तुम्ही काय लई लांबचं नाही, जवळच आहे आपल्या. एकच आकडा बोलतो हा. तसलं कमी करणार विरणं काय नाही. हा बरं चालते की मग एकच आकड्यात एकाच्या धनक्यात 14. 70,000 द्यायची बघ. काय दिलवाले 70,000 असतोय कुठं तवा? अहो नीट द्यायचं बोला की. हा हक. अरे काय मला दिलवाले घुमवून फिरवून काय आपल्याला व्यवहार जमत नाही. डायरेक्ट तुम्हाला सांगू का अरे ए तुला काही कळते बिळते की नाही? लगेचच कुठं जातो? मी आहे ना. मी कशाला इथं? बर बर हा बर तुझ्या तोंडाला काढीला. हा
दिलवाले हा हे बघा 70,000 तिची किंमत नाही तुम्हाला माहिती हा नीट व्यवहाराने नीट सांगा. बर मी 70 म्हणजे 70ला दिली का बरं बोला तुम्ही. हा मी बोलू का बोला. एकच कांडकं पाडतो मी बी. हा म्हशीकडे बघून दुधाकडे बघून आणि तुमच्याकडे बघून 30,000 रुपये रोख देतो तुम्हाला. अयो ही वय यावर तुझा पक्का 30,000ला. अरे परवा रेडी 40,000ला ऐकली मी खायला. मग हे पक्या असं डोक्यावर पडलं की तिला बी मागू नको. खायला का पद्धत काय गाव गं? बरं, दिलवाले चालतंय. मग आम्हाला काय नाही जुळायची. हा. तुम्हाला काही कमी करायचं तर करा, नाही तर आम्ही जातो हा, दुसरीकडे तुमचं- हाय तर 2 हा. ठिकाणी म्हशी अरे मला तुम्ही बी जरा व्यवहारानं बोला गेला मग नीट 30,000ला असती वेळेला काय. 17,000 रुपये असते तेव्हा. बरं आता हो का हा. मी बी त्या 70 वर अडून बसत नाही. मला सांगा हातात सांगा माझ्या. हो का तुला आता बोलतो बघ ऐक एकच हा काय असेल ते 65ला ते नाही जुळायचं हाय का नाही का नाही रे. ए नाही नाही काय असेल ना डोळ्यासमोर व्यवहार करायचा असे कापडे टाकून आणि रुमाल टाकून जर व्यवहार केला ना हिथं आलोय माझी दलाई खायला तुला ह्यासाठी आणलाय वय मी. अरे मला चालली मग तू तुझा मित्र आहे मी. मित्र असं कसं व्यवहार काहीतरी बोट काय दाबत होता. अरे यावर तसाच असतो तू दम काढ जरा. माझा विश्वास आहे ना. आहे ना विश्वास. घ्यायची चांगली दुधाची म्हैस. हा बस दुगलला कांडकाला हा अरे म्हशीचे व्यवहार करताय का तुझं किती आणि माझं किती व्यवहार करताय बरं. अरे तुम्ही कांडकं लावणार मी तुम्हाला टिपरेने हानील की रे. हा? अरे व्यवहारायला का ते काय तुला कळतंय का. मला सगळं तुला व्यवहार करायचा आहे ना तर तू घालन ती कांडकं नको जे काय असेल ते माझ्या भाषेत कर ना. अरे असाच व्यवहार होतो. ए यार काही तुझ्या भाषेत बाजार तू मार्केट या परी का बरं, तू? ठीक आहे तुझ्या भाषेत हा माझ्या भाषा हा. दिलवले हा व्यवस्थित सांगा रे. एकदाच काय असेल नसेल ती समोर समोर सांगा त्याला. सांगितलं गेला का पका आता नाही एकदा सांगा तुमच्या ह्यानी हो दे एकदा नीट सांगा. हा चला आता लास्ट बोलतो हा 65 65. हा अरे काय माणूस आहे. चल, मी जातो बाबा जातो. ए यार का ना हे बघा हा लय काय नाही आम्ही तुम्हाला 50 देऊ शकतो. बरोबर का हा ना? हा 50 ठीक आहे देऊ चला शकतो. 50 दिला आता 50 चं budget ढोका एकदा शब्द दिला आणि ह्याच्या हा. तोंडातनं शब्द गेला राखला मी 50. नाही, नाही. ही सारख्या नाही लगेच नाही एक बोलू का हा. ए, ही सर्दी सर्दी नाही नाही नाही, ऐक ही सर्दी. ऐक 500 रुपये दी सर 500 55ला कोंबडा लाव ऐक नको नको पैसा दिसला की कोंबडा लावून कोंबडी लावून. नको 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 काही नको आता हा ही घ्या दे दे मी ही सर ही सर घ्या. ही सर घ्या हे 500. नाही नाही हे अहो, सगळं हे घ्या. हे म्हणजे यार नसेल त्यांचं पण नाही, चल नाही, आपलं नाही. दुसरी बघू थांब ए, घ्या. अरे ऐक इकडे एक मिनिट इकडे. तुम्हाला कळतंय का दिलवाली नकोच म्हणत होतं ती. बघा की कसली हाडकी म्हैस आहे. म्हातारी झाली दुसरी हाताची म्हणून खपितोय मी. ही 4थ्या हाताची म्हैस आहे ही. हं? मला माहित नाही काय. माझ्या तिकडं नाव ठेवतो याला का मी अरे मला माहित आहे की ए पक्या अरे तिकडे काय करतोय ओके काय झालं माहितीये का. कोंबडा लावलाय 50ला कोंबडा लावलाय 55 केले तिथं. दि 55,000 रुपये. म्हणजे काय कोंबडा कितीत पडला 5,000चा. म्हणजे नुसता एवढसा कोंबडा लावला तर 5,000 रुपये आणि घोडा लावला असता तर अरे ए कोंबडाच लावायचा असतो. हं? वरनं कोंबडा द्यायचा असतो. दि 55,000 रुपये. काढ बरं. व्यवहाराची काय अक्कल नाही काय नाही का हा आणि त्या सोडून चला 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 मोर मोजकी काय कोणी खाणार आहे का मोर माझा किती 60,000 आहे त्यातनं 5,000 माझा मी काढतो आणि की 55,000 नको तुझ्या हातात. अरे या वराला मी पैसे देत हाताने. अरे होय दिलं वाले बोल ह्याने काय कमी मिशन घेतलं नाही दलाली बिलाली. नाही 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 मी द्यायला लागलोय बाई हे आपलं गावातलं आहे का ती बरं मस्त चांगली आहे ना. लगा जरा कुठं लांब दिली का मग सांग बरं माझा विश्वास नाही तुझा. अरे तुझ्या माझा विश्वास आहे विश्वास नाही. तुझ्या विश्वास जाऊ का आहे मी आता? ह्यांच्या विश्वास आहे पण म्हशीचा काय आपल्याला अंदाज कळणार अरे आहे. मग ती जनावर रे. त्याला जसं आपण हात फिरवू खाया पिया घालू तसं ते दूध देणार रे. असं नाही अरे काय काय जनावर लय हे असतात अरे दावून खात्यात काय काय किती जनावर गरीब लगा गरीब करते, गरीबला का शांत बरं आहे. हलती का तर बघ की. गरीब अरे लायकीनं मला- आपण बी घेतलंय मग? म्हणून म्हणतो या. मग मला कर मला का सोड लागा दावा, सोड, चल, सोड घे दावा. की सोड ते आता दावच सोडू वाटाना मला माहित आहे का धाव सुरू वाटत ना. मग काय अरे पैसे घेऊ वाटतात का पैसे किती वाटतात का. मग आता काय सांभाळली कशासाठी मग जा चल. नीट राहा ग बाय बर का हा दिलवाले लक्ष्मी चालू दारात रडताय का म्हण नाही यार ती लय गाणं सांभाळली रे तिला होय. इतका जीव माघारा लाव- ए, नाही, शिवाला रडायला लागला पैसे द्या नाही राहू दे अरे असते थोडं दुःख होत हा लय दुःख होऊ देऊ अरे नका काय? हा. आमच्या दारात चल तुम्ही रडायला आणि पडायला लागले ना नाही ना हा आमच्यात नीट नीट चाललं पाहिजे ना रडू नका हसा हसा की आता कसं बरं वाटलं जरा चला चला घ्या हले
हा नीट जरा अगं असं तुला येत नाही गाण्याला का मी बरोबर नेतो नको दर माझं खेळायला की मला हानू दे चल सुंदर सावकाश चल चल पक्क्याने घेऊन दिली पक्क्याने एक नंबर घेऊन दिली म्हणजे तुझं पैसे होतं काय पैसे माझं मस्तीच ओढू लागा ही करायला घाबरतोय का नाही सांभाळायला येते का अरे पैसे माझं काय तुझं काय नीट पूजा कर करते तर काय होय रे मामा हा आपल्याला आणली होय हा मग अरे मी दूध पिऊन लय पैलवान होईल लय पैलवान होतील का लय मोठा पैलवान होतील मोठा पैलवानची आणि तुला कुस्ती मीच शिकवीन बघा शिकवणार तोंड बघ अर्चन लय दिवस दूध नाही पोरांना आता तू फक्त रत्ती भुडक आता अरे तू दूध घरी खायला आणले का रतीबाला आणली म्हैस रती बुडक अशी काय करते खाय ना गाई नव्या ठिकाणी आली या तिला काय माहिती या चपातीने मला बाबा पैशा पाण्याचं आमच्या नाही ना उरावण्याचं ठेवलं रोग दिलं काय का उधार ठेवली उधार रोग दिल्यात रोग खडखडीत 55,000 कडकडत नोटा मोजल्यात सगळं मी दिल्यात पक्या सांग की माझं कौतुक. सगळं मी दिल्यात इथं हा काय म्हणजे ह्यानी सगळं मी दिल्यात, हा. ह्यानी. मस्त तुमची का आमची ह्याची आपली आई आता आपली आता आपल्या दोघाची आता बर आता फक्त काय करायचं मी खाया पाणी आणणार तू फक्त दार काढू लागायची बनतो आता इथं हा बांध होय रे मामा हा दुर्गाला आणली हा चला आता सगळ्या पोरांना सांगायचं आमच्या मामानं मग आणली का झाली हा. आणि कुणाला लागत असं रतीब तर आपल्याकडे बोलव रतीबाला एकात मला प्रश्न पडला आई नेमकी घरी खायला म्हैस आणली दुधाची का रतीबालाच आणली दोघं बी नुसत्या रतीबाच्याच महागाला नाही लागल्या नाही, मगापासून. आता घरी जो काय युक्त दूध घरी खाते का मला हा तेवढी भ्याय म्हणा 20 लिटर दूध निघेल ना दही करणार दूध करणार तूप करणार आणि मग राहिलेलं डिरीला घालणार असे होय मग त्या पोराचं गणाचं माझ्या हाडाचं पीठ झालं यावं नुसतं बर मला बी एखादं लिटर मिळेलच की दूध त्याचं काय असतं हाय का नाही महिन्याला पैसे दिल्यावर देणारच की आम्ही लिटर भर दूध हा हा महिन्याच्या महिन्याला पैसे महिन्याच्या माझ्या जर्सीचं 2-2 लिटर नेलं तवा ह्यो किती फूट आहे ह्यो काढा पा आणि ह्यो मग ह्यो राहिलाय कडापा आमचा बाकी सगळं मटेरियल भरलंय हे काय टाकतोय की कडा आपण द्या चला हा मग ह्योच आहे यांचा द्या हे घेऊन जा सगळे झाले ओके ओके बरं जाऊन द्या ही किती फुटी इथं ही 5.5 फुटाची आहे बरं त्यांचं काय राहिलंय का झाले की एक कडा बाजनाना झालंय ना काय होतील वाले नमस्ते त्यांचं काय राहिलंय एकच मिनिट हा त्यांचं काय राहिलेलं ते पूर्ण करा हा काय म्हणताय दिलेवाले जरा सुद्धा वेळ नाही बरं का मला थांबायला अर्जंटमध्ये यादी करायची सामानाची हो का दिलवाले काय असेल यादी करू काय न्यायचंय ती न्या हा पण एक पहिल्यांदा सांगतोय मी काय आपल्या गावातल्यांना इतकी घाण सवय आहे की नाही उधार देणार नाही आणि कोण उधार मागाय आले तुमच्याकडे काय छटछूट समजलं काय मला तुम्ही हा उधार म्हणजे दिलवाले कधी उधार घेतो कोणाकडनं महागा लागलं कोण उधार घ्या म्हणून तरी घेत नाही मी काय तुम्ही बोलताय राहू हा आता का उधार घेत नाही म्हणजे मग पैसे आहेत का तुमच्याकडे काय काय फुकट मागतोय काय तुम्हाला काय न्यायचंय करा यादी तर करा की यादी करू की बघा पत्र्याची पानं हा कडाप्प खाली फरशी बी टाकायला मस्त पैकी आपला एक गोठा असा चकांमध्ये करायचा ना बोलायचं काम नाही दिलवाले गोट्याला आता पैसे कुठून आलो म्हणजे काय पैसे काय तुमच्याकडे येतात काय हा आमच्याकडे येत नाही काय पैसे हा शपथ आजच झाला सौदा बंडलच कशाचा मग शिकली गाणाला कुठल्या गाण्याला गाणं आपला गाणं हा आणि पैसे कोणी दिले ते दुसरं कोण देणार गाणानं दिलं तर रोख हो टका तवा 55,000 कॅश रुपया कमी नाही ना जास्त नाही रोख 55,000 रुपये काय हायला त्या गणाच्या का काय झालं काय झालं हा 4 दिवसापूर्वी मी गणाकडे गेलतो हा त्याला लका त्याच्या पाया सुद्धा पडलो लका पैसे दे म्हणलं माझं राहिलेलं दुकानचं बिल आहे 56-57 रुपये हे नाही त्याच्याकडे माझं गणाकडे बिल आहे आणि मला म्हणला इवळून म्हणला काय ना राव पैसे असते तर ठेवलं असतं का रुपया नाही राव माझ्याकडं
आणि आता हिथं तुम्हाला नका मज घ्यायला रोख पैसे दिलेत. बाजनाना राव सरपंच पदावर आहे तुम्ही, जरा बुद्धी असं म्हणलं तुम्हाला. माणसं तुम्हाला परतता येत नाहीत राव. हा ती गाणा आता गाणा तुम्हाला पैसे देत असते होय. हे मी एकदा दिलं 10,000 मागा मला लागून लागलं एक थोट व्यवहाराला. काय देऊन दिल्यात राव त्या गाणाला पैसे दिल्यात होय. गणाला पैसे नाही दिले बाबा, मग मटेरियल दिलंय आपलं. की पैसे राहिलेतच ना त्याच्याकडे. त्याचं मध्ये काम चाललं होतं माहिती आहे ना. हा. आणि मग आता ते त्यावेळेस गोड बोलून काय म्हणला ना हो का 2च महिन्यात पैसे देतो. अहो 7वा महिना लागला यो. काय लबाड माणूस आहे राव. मला काय म्हणला माहित आहे का, रोख सगळं सामान आणलंय म्हणला. नाही काय रे आता दिलवाळे हा. तुमची यादी तर करतोच, हा पण नाही जर या गणाला ना घरी जातो त्याच्या. तुम्ही किती बी बोलावं त्याला, ती काय पैसे द्यायचा म्हणजे ह्याचा माणूसकीच नाही त्याला पैसे द्यायची. म्हणजे ती नीतिमत्ता म्हणतो ना आपण, ती नाहीच त्याची. दिलवाले हा. तुम्ही अजून मला ओळखलं नाही. माझं नाव आहे बाजीना ना. हा. आणि उड्या कशा आण तुम्ही टना चला तुमची यादी करतो. लय दिवसात ना आला इकडं. आली झालं म्हणलं आता जावं. दुधाचा रती बिती कुठे घेताय? 12 तिच्यात. होय. अहो माझ्या पोराने बघितल्या कसली मस आणली, बघितले का तुम्ही? आता आम्हाला तर काय माहिती, तुम्ही आता म्हणताय. 70,000ची मस आणली. तसं माहिती असतं तर नेलं असतं तुमच्याकडे. मग आता काय त्यांचा बंद करायचा, 5 रुपयाने स्वस्त देते. त्यांचा बंद करायचा आणि आमच्यात लावायचा. तसं करायला येईल. हा काय सांगायचंय, टकामका लोक बघत होते. हा पोराने असले कसले. तुम्ही आता तुम्हाला नेऊन दाखवते मी कसली मस आहे ती. आणि दररोज मी त्याची दिष्ट काढते. 7 मिरच्या, किरसूनचा फडा, 3 वाटाची माती, ही कास नुसती अशी केली मशीने. एवढी जोरात आहे? हा एवढी जोरात आहे. आणि लोकांना काय शेजापाजारांना बघावतं का? नाही काय माझ्या पोराचं बघवत नाही त्यांना. हा पण मी म्हणते तसंच आमच्यावर जळा, आमचं नाही काय वाईट. चांगलं होतंय म्हणलं नाही बघवत लोकांना. काय करता मग तुम्ही काय करा ना, अजून कुणाला असलं रंते बसतात तर सांगा. सांगेन की. हा असं एकामेकाला म्हणल्याशिवाय तर काय कळतंय का? तुम्हाला कसं लिटर दूध घेता तुम्ही? तरी 70 रुपये. 70 वय. आम्हाला 5 रुपये 65च द्या आम्हाला. हा ते बी कोरं दूध, 4 थेंब पाण्याचं घालणार नाही मी. चालतंय. हा काय कुठं तरी घ्यायचंच आहे. चालतंय. मग चला तुम्हाला मज दाखवते, बघा तर कशी काय येते. हा नाही तर आमची मज बघा आणि तुम्ही आणायचं तुमच्या लेकाला सांगा, म्हणजे आमचं झालं उजाडलं. ये इंद्रा पाणी पी बाय, पी पाणी पी. टेन्शन घेऊ नको, भरपूर दूध द्यायचं बाय माझी. भरपूर दूध द्यायचं आणि मालकाला मोठं करायचं. हा हो ना. अहो दावा का सोडताय? दावा का सोडताय? अरे तुला लाज वाटते का? लाज म्हणजे अरे जनाची नसली तर मनाची तरी लाज पाहिजे. ना माझ्या दार घेऊन माझी लाच काढ ना, ग बसतोय म्हणून. अरे का सोडली? मस्का सोडली, घेऊन चाललोय मस. कुठे घेऊन चाललोय? माझ्या घरी. का अरे माझं पैसे द्यायला नाही तर तुला, आणि मशी ही घ्यायला व्यवहार कराय पैसे इथं वैर. अहो ना देतो की तुमचं पैसे राव. लोकांना काय वाटलं माझ्या तुम्ही मस घेऊन गेल्यावर? अरे लोकांना काय वाटू दे. तात्या ह्याची मस नेतोय मी, आणि ह्यानं माझं पैसे सुद्धा दिलं नाही तर ह्याला लाज वाटायला पाहिजे तुमच्या शेजाऱ्याला. ना गप्पा केला, तुमच्या पाया पडतो राव. अरे गप्पा आबा, हेव का ह्यानं माझं पैसे नाही दिलं आणि मस घेऊन आलाय, आणि सोडून चालवली. ना का तुम्हाला न्यायची तर आपण लोकांना कसलं काय सांगताय? लोकांना आपण मैत्री आहे राव आपली. हो मैत्री आहे की, पण लोकांना बी कळू दे की तू काय लायकीच आहे ती. कळू दे. ह्याला घ्या ना. तसं नका करू. मस नेऊन भागल का तुमचा? काय भागल का मस नेऊन? अरे बागाय काय झालं? बागल ना. हे माझं पैसे 56,000च्या वर इथं तो दिलं का मला, आणि तुला इकडं म्हशीला द्यायला पैसे येतं वैर. अहो मी म्हशीला कसं पैसे दिले ते माझ्या जीवाला माहिती ना. कसं दिलं? काय याच्याने काढलं का? अहो आता तुम्हाला कसं सांगू ना मी कसं दिले ते? माझं द्यायला तुला 7 महिने देतो की. आता मस आणली का नाही त्यासाठीच मस आणली. थोडं दूध घालतो, तसा आठवड्याला पगार होईल, दुसरा होईल तर तुमचं देऊन टाकतो सगळं. होय देऊन टाकतो. अरे 7 महिने झाले, लाज वाटते का तुला? देऊन टाकतो. तसं चल का? राव. हा मी बघतो काय राव. नका राव मस नेऊ. नका नेऊ म्हणजे लोक. मी आईला काय सांगू? अरे लोकांना बी सांगितलंय म्या, आणि इकडे आईला बी सांगतो. मारू हाक मारू नका. बरं न्या मस्त न्या म्हणजे. चल आईला ही बी तुझ्याकडे दिसती. तिला माझी नाही सवय झाली. चल नका राहू नेऊ. चल वाट आईच्या गावात पडली का काय? ना
काय घेऊन चाललाय ना मस माघारी घेणार नाही. अरे फिटलं बरं का आता. अरे तू नको सांगू, पैसे फिटू दे. मी बघतो काय करायचं नुसती तुटली ना. तुम्ही माझ्या दारात द्यायचं ना, मी तुमच्या दारात येणार नाही आजपासून. अरे नाही येणार तुझ्या दारात सांगतोय. बघतो की आणि किती दिवस गावचा सरपंच राहताय ना ते मी बघतो आता मी. तू माझ्या सरपंच पदाचं नको सांगू. भाज्या माझी सुंदरा गेली. दूध प्यायचं होतं, 15 दिवस खायला घातलं. आता हे पैसे बी कोण द्यायचं माझ. सुंदरा अरे का डोक्याला हात लावून बसलाय? मुंडका हलवा का झालं? तोंड नाही देवाने दिलं तुला बोलायला. हा ए काय झालं म्हणजे? हा तुला माहित नाही का काय झालं ती? काय माहिती नाही? हा अरे तुला लाज पाहिजे. आया बायांना मी सांगितलं होतं रतीब त्यांचं म्हणलं 20 लिटरचं रतीब मी गोळा केलं. हा आणि म्हणलं 15 दिवसावर मस आली आमची. आणि अगोदर त्यांचं निम पैसे बी घेतलेत मी महिन्याचं. कुणाचं? त्या ह्या आया बायांना शेजापाजारी सांगितलं आमच्यातनं रतीबने पोराने माझ्या 70,000ची मस आणली. नाही मला सांग, मी मस आणली होती जर्शी काय आणली होती? 20 लिटरचं रतीब आता आमच्या बापाने पैसे घेतलं होतं का? आता एवढी मस एवढी मोठी देणार की 20 लिटर दूध खायला? एवढी मोठी म्हणजे हात आणलं होता काय मी? पण ती काय बी असू दे, वडून कशी नेली रे बाजीनानानी? पैसे म्या रोग दिलेत वडून कशी नेली बाजीनानानी? अरे मॅच रोख पैसे देऊन मस आणली होती. बाजीनाना हरामखोर. अरे आमची आबरू घालवलीस तो. असता काय आम्ही परपंच केला तरण्याचं म्हातारा झालं, पण असला परपंच नाही केला. आमची शिर्डी का कोणाची कोंबडी उचलायची का अंड उचलायची हिंमत झाली नाही. आणि ही वय असलं तुमच्यात काय होतं उचलून न्यायला? काय होतं आणि काय नव्हतं? अरे काय होतं? अंडी होती का कोंबड्या होत्या का शिरड्या होत्या? म्हणे की आमच्या तागात कोणी उचलून नाही नेलं. कोंबड्यावर अंडे आतापर्यंत परपंच केला मी ना. तुझ्यात काय होतं? आणि शिरडण करडा वर्षाला मी 50-50 रुपये करडांचं करते त्या बोकडाचं आणि पाटींचं. कुठे बोकडं? आणि मग तुला काय माहिती? तुला काय दिसल आणि तुला काय दिसून करू? मग ते आमच्याकडनं गोडं बोलून घ्यायचं आणि घेऊन जायचं. दुसरं काय तुला धंदा आला आहे? अरे काय सांगायचं त्या बायकांना मी आता? काय बी सांग ना. आणि निम्मा ऍडव्हान्स घेतला आणि खर्चून गेला घरात. अरे मला विचारून घेतलं होतं ऍडव्हान्स तो. आणि मला माहिती आहे अशी तू मस आणली लोकांचा बोचका करून, कुणाचं काय खबडब करून. किती गाव आहे तू? मग एक दिवस दारात राहिली नाही. मस आणली म्या कशाला रे? हा आमची आबरू घालवायला. डोकं फुटाय झाले की आता माझं टेन्शन नाही त्या. हा हो आणि माझं फुटाय झालंय त्याचं. आता तुझ्या पुढं जण घेऊन तुझी नेहमीचेच बॉम्बाई. काय तुला करायचं? आणलं नेलं आणलं. वाजा तुझं वाटुळ होईल. अरे तू सरपंच पदाव काय, तू नंबर पदाव बी बसायच्या लायकीचा नाही. माकुड तोंडिया मस्त निघलं का माझ्या दारात उचलून. आणि ती बाजनाची बायको म्हणणारी प्रिया वहिनी. मला माहित नव्हतं तेवढं नालायक असाल तुम्ही म्हणून. एका हातानं मस दिली आणि दुसऱ्या हातानं नवऱ्याला सोडून आणायला लावली होय. अरे एवढी आबरूच माझी घालवायची होती तर मला पैसे द्यायचंच नव्हतं, मला पार्टनर म्हणून घ्यायचंच नव्हतं. असू द्या, मी बी दाखव तुम्हाला. घे म्हणाव फाकड्या, आता पैसेच घे म्हणाव. तुला बी कळण आता. आणि त्या प्रिया वहिनीला म्हणाव तू बी ये माझ्या दारात पैसे मागा. मग दोघाला दाखव. तू नाही दोघाला पोत्यात घालून आणलं ना, माझं बी नाव गणात बदलत होतं. गणा म्हणजे नागाचा फणा आहे. असा घरात जाऊन दिसतो का नाही त्या काला. हे प्रिया, माझ्या नादी लागतोय मी. प्रिया, हे अगं प्रिया, पाण्यात. त्याला कळलं आज बाजीनाना काय चीज आहे ती. कोणाच्या नादी लागतोय म्हणाव माझ्या. का एवढं तापलाय? थांब. माझ्या नादी लागतो या. कोण पण? अगे असं केलं की नाही, आज माझं पैसे बी देत नव्हता, मग डायरेक्ट त्याची मस सोडून आणली. अहो कोण पण? काय झालंय? काय तुम्ही बोलताय काय? अगं आपल्या दुकानाची उधारी लगा त्यानं इतके दिवस झालं, 7वा महिना लागला. 7 महिने झालं माझं पैसे नाही दिलं. आज गेलो दारात मस सोडली, आणली आपल्या आता गोट्यात बांधली. अहो कुणाची पण? हा कुणाची? गिरायकाची तर. अहो पण कोण होतं ती? कोण होता?
आपल्याच इथला आहे, आपल्याच गावातला आहे. त्याला दावला की नमुना आज. बरं झालं आणलं, मग लोकांना सुद्धा बघा पैसे देऊ वाटत नाही, उधारी केलेली. बरं झालं तुम्ही तसं आणली मग सोडून ती बघा. हा आता कसं वय माहित आहे का प्रिया, ह्याला हेच का दाखवलाय. इतर कुणाचं गावातलं जरी पैसे असले ना तरी माणूस म्हणून बाजीनानाचं पैसे दिले पाहिजे. बरोबरच केलं होय हो. पण कोण होतं होती? अगं आपल्याच वस्तीला. अहो आपल्या वस्तीत असली कुठे नालायक माणसं येतात पैसे बुडवायची. अगं नालायक, महानालायक योग तो गाना. काय गणा भाऊजी? हो त्यांच्यातून आणली होय मग सोडून तुम्ही? मग त्याचीच आणली, त्याच्यासारखा नीच कोण नाही. अहो बरं तुम्हाला तेच गरीबाचं घर गावलं म्हशी ओढून आणायला. गरीबाचं? गरीब नाही तो माजुरा आहे, माजुरा. अहो काय बोलताय तुम्ही, माजुरा बिजुरा? मगापासून बघतो या, त्याची कशाला आणली, त्याची कशाला आणली, गणाची टिमकी वाजवत बसली या. गणाची टिमकी म्हणजे ते मस माझीच होते बघा, भाऊजींकडे दिली ती मी. तुझी म्हणजे? मी 60,000 रुपये घेतलं होतं आणि त्याला मस घेऊन दिली ती सांभाळा अर्धलीने. आणि ही कधी? ही कधी म्हणजे 8 दिवस झालं. मला नाही काय बोलली. तुम्हाला कशाला काय बोलायचंय? मग तुला हे उद्योग कोणी करायला सांगितलं होता? उद्योग कोणी म्हणजे तुम्ही ठेवताय का? शर्रा ठेवा ना, दारात कोंबड्या ठेवा ना, 1 रुपया सुद्धा ठेवा ना माझ्याजवळ. अगं पण त्याच्याकडे आधीच माझं पैसे येतं आणि तू गेले बाई. पण मला इचरायचं तरी कमीत कमी. नवरा आहे मी तुझा. नवरा असला म्हणून काय झालं तेव्हा? मग तुला एवढं तरी कळतं ना आपल्या घरात नवऱ्याला इचरावं, कुठली गोष्ट बाहेरची काय व्यवहार करायचा. नवरा बी लागतो तसा माहितीये का? नवऱ्याला काय केलं माहितीये का बायको पैसे 4 पैसे कवा ठेवायचं? हे तू एकतर दुसऱ्याला पैसे द्यायच्या आधी मला इचराय पाहिजे होतं. तू माझ्या तोंडाला तोंड लावू नको. काय इचरायचंय तुम्हाला? काय इचरायचंय म्हणजे? काय संबंध काय इचरायचा? संबंध नाही तर मग राहू नको ना माझ्यापाशी. जा तुझी तू. माझं बी घर राहू नको म्हणजे? आणि मग नवऱ्याला इचरायचं आधी कुणाला काय करताना तुला मग तेच नवरा बी पाहिजे त्या गुणाचा इचरायच्या. चल निघ, जाता तुझ्या माहेरीच आणि परत माझ्या दारात सुद्धा येऊ नको. हा आता जाते पण परत येत सुद्धा नसते बघा मी. अगं बरं जाऊ दे प्रिया, मरू दे. काही मी राग काय बोलून बसलो. अगं काय झालंय तुला सांगतो. आता मला तर इतका राग आलाय. आता जाऊ दे मरू दे. योग काय झालंय, या गणाने काय केलंय, तुला बी फसावलं आणि मला बी फसावलं. योग देवीचंच कोकू देवीला लावलं. माझं पैसे 56,000 त्याच्याकडे. बरोबर आहे का? तुझी गाठभेट पडली होती का गणाची तुझी? हा हा मग त्यानं काय केली असेल शाळा माहित आहे का? तुला फसवली असेल गणाने. त्यांनी नाही फसवलं मला, मीच म्हणलं होतं त्यांना. होय पण आता हे काय बी असं दे तिकडे मरू दे. काही रागाने वैताग होतो. आपण काय करू, गणाकडे जाऊ, दोघं बी जाऊ, काय तू याचा सोक्ष मोक्ष लावू. एकतर आपलं 56,000 बी आहे आणि मस बी तुझ्याच पैशाची आहे. हे कुठं तरी काहीतरी मिटावलं पाहिजे. बरं इथं तरी म्हशीला कोण बघायचं. बरं त्याच्याकडे मस देऊ, ती सांभाळेल. आता कुठं तरी मिटवू, ते बी कुठं लांबचा आहे. गाणा बी मस माझ्या हृदयात आहे ग. पण काय झालंय, पैसेच दे ना त्यो. किती दिवस झालं सांग बरं, किती दिवस थांबायचं. चल चल जाऊ दे, त्याच्या घरी जाऊ आपलं. ए म्हशीवाल्या, म्हशीवाल्या, ए म्हशीवाल्या, एक काम कर ना ग ना, माझं 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटरचा रतीब लावायचा आहे. म्हणजे कसं, मला एक चुरून बिरून खायला आणि दुसरं मला असं आटून खवा, लोणी, तूप, दही करायला. हा आणि 70 रुपये तिथं 80 रुपये लिटरने मी तुला दर देणार. जा जा निघ. भिकाऱ्यांचा रतीब घेत नाही मी. निघित भिकाऱ्यांचा रतीब घेत नाही? अरे तुझ्याकडे आहे का दूध द्यायला? हा हाय तुझ्याकडे दूध द्यायला भिकाऱ्यांचा? तुला चला आहे का दूध कोरा च्या प्याला सकाळी? तू कशाला आला इथं? कशाला आला म्हणजे? कशाला आलाय कोराच्या म्हणजे? मी तुला माहित नाही का आता मज घेतली. मग तुझ्याकडे पैसे नाहीत आणि वरनं कसं त्वऱ्यात बोलतोय. पैसा आपल्याकडे वरच्या कशा ठेवतो पैसा? मग पैसे कोण म्हणलं? 2.5 लाखाची म्हैस घ्यायची होती. मग घ्यायची बघा अजून अख्खं सुत जळलं पण पीळ काय गेला नाही गाड्याचा. कुठे म्हैस तुझी? मग कुठे आहे माझी मस्त? काय तसे बांधून असते काय? चराय नेली बापूंनी. तू का गेला नाही चरायला? तू का गेला नाही चरायला? तुला काय करायचंय? काय तुला काय करायचंय? माझी रतीब तुझा यायचं नाही मला. रतीब घेणारच कुठं नाही तर. अरे कशाला असलं करायचं स्वान? दुसऱ्याच्या पैशावर. दुसऱ्या पैसे? मग आपल्याकडे जर दमडी नसेल तर कशाला स्वान करायचं असलं सगळं? नेली काय नाही ओढून बाजीना नाही म्हैस? तुला सगळं माहिती आहे ना, तरी चिरवतो. मग नखरच केलं तर तेवढं तो. असं आणि माझ्या कटरीनाला घेऊन जायची विचार करत होता. किती रे झोंबलं होतं तुझ्या नाकाला. असं दे पाक्या, दिवस वाईट आलं म्हणायचं आपल्या. ए गणा,
इकडे बघ सोन्या, वा वा, असा कसा गुटगुटीत दिसतो, हाच जरा थोडस. अरे आपल्याकडे पैसे नसेल तर कशाला सॉंग करायचं. नेली का नाही बाजी नाना बघ बरं मस्ती. का तो बाजी नाना पक्या तू सांग पटलं काही बाजी नानाचं तू सांग बरं. का माझी मस ओढून नेली दारात बरं मला आडबाजूला घ्यायचं मला सांगायचं मी नेऊन दारात बांधली असती ना. हा दारातनं ओढून नेली ते. मग दारातनं ओढून नेली आणि सगळी चुकी आहे ना त्या बाजीनाच्या बायकोची आहे. बाजीनाच्या बायकोची मग तिनेच सांगितलं असेल काय. हा लवाडायची एक नंबर. बाजीनाना असा पोलिओ होऊन मारायला पाहिजे होता लहानपणीच. अरे त्याला पोलिओच झालता मारता मारता वाचलाय. तर काय बरं तुझा दुधाचाच लय प्रश्न असेल ना तर माझी काजल आहे ना ती 1.5 लिटर देते त्यातलं अर्धा लिटर तुला घेऊन जात जा. हा बघ तुझ्या काजलचं दूध आहे ना तुझ्या जवळच राहू दे आणि लयच जर मला दुधाची आठवण झाली ना तर मी पिठात पाणी ओतील ती खलविल आणि दूध म्हणून पिल पण तुझ्याकडे दुधासाठी यायचं नाही. लहानपणापासून तेच पेत आलता म्हणून त्याची आठवण झाली ना. चालतं हो दारात ना माझ्या आब्रूकडे आला काय. अरे असू दे मित्रा पण असं नव्हतं करायला पाहिजे. बाजीनाना नालायक माणूस नको आता इतकं घाणेरडं बोलायला. बाजीनाना खबरदार जर टाच मारून पुढे येईल तर उडवेल राई राई एवढ्या चिंदड्या. कंट्रोल आपल्याकडे ही हात म्हणजे तलवार देणार ठेव पक्या. ह्या माणसाला उडवायला ना मला तलवारीची गरज नाही. हे हात नाही बाजी ये फाशी का फांदा आहे. बघ बघ कसा बोलतोय या. भाऊजी तसं का बोलताय तुम्ही त्यांना. खामोश वहिनी एक शब्द सुद्धा बोल नका. तुम्ही सुद्धा नवऱ्यासारखं राजकारण निघाला किंवा केलं काय. डाव्या हाताने पैसे दिलं आणि उजव्या हाताने नवऱ्याला सांगितलं मस्त सोडून आणा. माझा काय संबंध तरी आहे का. काय संबंध नाही तुमचा. काय संबंध नाही मला विचारायला काय संबंध नाही. मी उलट ह्यांची समजूत घालत होते. समजूत घालत होती कशाला सांगितलं मग आपलं काय ठरलं होतं. भाऊजी मी सांगितलंच नाही ह्यांना. मग कोणी सांगितलं. अरे बाबा नाही तिनं सांगितलं. आकाशवाणी झाली असेल आकाशवाणी ह्यांना. अरे वहिनी तुम्ही बी मला गावातल्या एक जणांनी सांगितलं की काय जाऊ दे मरू आता झालं गेलं इसरून जा मरू तिकडं. हिनं बी नाही सांगितलं बाबा आणि हिनं आता गेल्यावर हिजन माझं बी भांडण झालं. असं भांडण झालं का पार हिला माहेराला लावत होतो मी. अरे गाणं मग पैसे दे ना माझं. पैसे कसलं पैसे कसलं पैसे मसनीला पैसे बदले सोडून तुम्ही. अरे मस्त नेली लागा तुला ह्या सामान दिलं नाही वेळ घराला तुझं चाललं होतं तेव्हा. झालं की मग मसनीला पैसे भेटलं. अरे मस्त कुठं आमच्याच बायकोनी पैसे दिले आता या. तुमच्या बायकोनी पैसे तुम्हाला माहिती आहे का वहिनी. तिनं मी पैसे दिले त्याचं काय हो. कसं पैसे मी तुम्हाला 60,000 नव्हतं बचत गटाचं उचलून दिलं. अजिबात काय बोलू नका तुम्ही तर बोलूच नका अजिबात. काय बोलताय भाऊजी 60,000 तुम्हाला उचलून दिल्यात मी. मला माहित नाही दिला असेल कोणाला मला माहित नाही. तुमच्या नवऱ्याने मग सोडून तुमची मस होती ना तुमच्या नवऱ्याने माझ्या सोडून दिली विषय कटाप. ए यार कटाप बिटाप लागा काय चाललंय लागा. हे तुला पैसे द्यायचे का नाही नीट बऱ्या गुणांनी. अजिबात देणार नाही. अजिबात देणार नाही गाना. पण भाऊजी आपलं ठरलं काय होतं. अजिबात तुम्ही भाऊजी भाऊजी म्हणू नका मला अजिबात म्हणू नका. काय तुला माहितीये का. अरे काय चाललंय मला माझा गोंधळून चाललंय मी. गोंधळून अरे तुझ्यापेक्षा अक्षरशः माझं डोकं फुटाय झालंय. अरे ह्या वहिनी म्हणणाऱ्याने ह्यांची मला माया आली. मी वहिनीला म्हणलं वहिनी काहीतरी छोटा मोठा बिझनेस सुरू करा 2 पैसे मागं टाका म्हणलं तुमच्याच प्रपंच रुपये घेतात. तर वहिनी म्हणल्या भाऊजी म्हणल्या एक मस तुम्हाला घेऊन देते ती मस सांभाळा मोठी करा अर्ध पैसे मला आणून द्या. मी नको म्हणतोय तर वहिनीने बळ माझ्या गळ्यात घातली आणि तुला मी म्हणलं तिचे पैसे आणलं होतं ते ह्यांनी मला दिलं. मस आणली तिला खया घातलं 15 दिवस आणि 15 दिवसांनी झाली दृष्टपुष्ट झाली आणि याच्या टायमिंग नवऱ्याला सांगितलं आपलंच पैसे येतं मस घेऊन या. हे बाबा आला माणसासमोर माझा अपमान केला आणि मस घेऊन गेला. माझी सुंदर अक्षरशः जाताना सुद्धा त्या डोळ्यात पाणी होतं. बघून मला एक सांग म्हैस तुझी होती ही मोहिनीची होती का बाजीनानाची होती नेमकी. अरे बाद झालं तुमचा काय करावला माझ्या पैशाचं बोला लागलं. तुम्ही तुमचे पैसे मागताय ह्याची म्हैस गेली. वहिनी तुमचं काय केलं. माझं 60,000चं ते भाऊजी. वहिनी तुमची मस होती का नाही तुमची मस कुणी नेली. कुणी नेली म्हणजे कुणी नेली तुमची मस. सरपंचांनी. मग पैसे सरपंचाकडून घ्यायचं. भाऊजी पण मी तुमच्याकडे दिली तर की आपल्या दोघांचा व्यवहार झालता तेव्हा. कुणी सरपंचाला कशाला तुम्ही मध्ये घेता. मस कुणाकडे आता सरपंचाकडे. मग पैसे कोण घेणार. अरे मी काय म्हणतोय एक काम करा थांबा. काय तुमचं 1 लाख डोकं आउट झालंय माझं एक तर आधी बरोबर आहे की. हिला तर अकलीचा भागच नाही. हिनं केला उद्योग आणि मला निसरायचं आलंय. एक काम करा ती मस आहे ना ती तुमच्याकडे आणा बाबा आणि माझं पैसे एक कर का अंगणा ही तुमचं काय असेल ती बघा काय निम कसं घेणार आहे काय घेणार आहे आणि माझं पैसे दुकानाचं टप्प्याटप्प्यानं तरी दे.
नाही जुळत निघा. अरे नाही जुळत मग तुला दावील हिसका मग माझा. अरे हिसका दावणारा माझ्या दारातून मला हिसका दाखवताय काय? माझ्या नादी लागू नको. माझं नाव आहे बाजी नाना आणि उड्या मी हाणतो टाना टाना. तुला पोलीस स्टेशनात खेचीन आणि पैसे घेईन मी. टाना टाना उड्या हाणणारा असा बायकून 3 टाइम चोपला नसता. बायको ना अरे बायकोला विचार समोर आहे. अहो भाऊजी आता मी त्यांची तुमच्या बाजूने बोलते म्हणून तुम्ही काय बी बोलताय का माझ्या नवऱ्याला? हा वहिनी एवढा शहाणा नाही हो माणूस तुमच्या बाजूने. आणि पोलीस स्टेशनचा बी आम्हाला नका सांगू. असं असतं पैसे वहिनीच म्हैस त्यांची पैसे ठेवूयात. तुला वाटतं का मी बायमा नाही म्हणून? तुला वाटतं का बायमा नाही? माझा किती अपमान केला वहिनी. अक्षरशः माणसाने जाता सगळ्या माणसाने ओ तात्या ओ आबा मस घेऊन चालली बरं कायची म्हणला का नाही? मग म्हणेल नाही तर काय करेल? नाना थांबा. एक तर तू लय उरका काढू नको असा. मी असं जर बोला ना वहिनी रुपाय द्या पैसे पाहिजेत ना तुम्हाला? मग पाहिजे तर मग हेच उर काढतोय. मग तुम्ही गप्प बसा की जरा थोडस शांतीने पैसे मागायचे असतात. दिलं कशाला उधार? मग पण पक्का माझी प्रतिष्ठा काय ह्याची प्रतिष्ठा काय हे ना माझ्या संग बोलावंय उचा आवाजात. मला जाऊ पैसे घ्या तुमच्या पद्धतीने. तुमची प्रतिष्ठा बघायची. अहो पैसे कुठल्या बी धंद्यात गोड बोलून काढावं लागतं. दिले ना उधार मग आता गोड बोलून घ्यायचं. गणा दिशील ना त्यांचं पैसे टप्प्याटप्प्यात. हा बघ मी यांचं पैसे 100% दे. मी बायमान आहे का वहिनी? मी बायमान आहे का? मी रुपयाला सुद्धा कोणाच्या मिदान नाही रुपया कोणाचा खाणार नाही माझ्या रक्तात नाही. पण मी पैसे तवा देणार जेव्हा हे माणूस माझी 4 माणसात माफी मागाल आणि जशी माझी मस निधी नाहीत ना तशी माझी मस दारात आणून बांधेल. नाही नाना बरोबर आहे तुमचं चुकलं. तुम्ही अशी दारात म्हैस सोडून न्यायला नव्हती पाहिजे. त्याची किती प्रतिष्ठा. मग मग ऐक मग म्हणजे मीच माफी मागायची. मग चूक केली तुम्ही नाना. ठीक चुकलं आमचं. तुला आहे ना तुला असू दे माफ कर आणि तुझी मसबी आणून बांध. तू तुम्हाला काय गरज होती का सोडून न्यायची मजा? ना ना असं हाणून नाही माफी. कशी मागायची माहिती का? गाना भाऊ चुकलं माझं मला माफ कर आणि माझ्या चुका पदरात घ्या अशी माफी मागितली पाहिजे. ठीक आहे तशी तर. अरे गाना हे मला बाबा माफ कर. तू माझे हित आहे. पण काय होतं एकामेकाच्या चुकीनं असं होतं र. तुम्ही दोघांनी काय व्यवहार केला मला माहित नाही म्हणून गाना मला माफ कर. नाना दोस्त आहे तुम्ही. येळा वाकल्यासारखं नाना वाकलं. वाकण्याचं काय घेऊन बसला ना तुम्हाला काय माफी मी काय म्हणलं नव्हतं. एवढी पार भुईसा पडवून माफी मागा. आम्ही आपलं असंच खेचली तुमची. ना नक्की म्हणजे माझ्याकडे पैसेत म्हणून माफी मागताय का प्रेम आहे म्हणून माफी मागताय? नाही प्रेम आहे का. तिला बी काय म्हणलो का घरी मी गणा माझ्या हृदयात आहे. पण काय आहे राग ते होत रे. आणि आता अजून एक नाना बरं का. आता तुमच्या दोघांचं यावर टप्प्याटप्प्याने तर मिटेलच. पण ह्या दोघांचा जी यावर आहे त्यात अजिबात मध्ये पडच नाही. आता यांना व्यवहार करू आता काय साईड बिझनेस. वहिनी आजपासून तुमची आणि माझी पार्टनरशिप पक्की. आणि कशी माहिती आहे का? टाकचारा काढधारा.